काठी काठी आणि ही गंजा आणि ही घोंगड मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये यायला आलोय. का पाठीमध्ये यायला आलोय? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी, मी त्या होळकरांचा वारस आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल, माझ्या बांधवांची हत्या होत असेल, तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं. अण्णा या ठिकाणी आहेत, बाप्पा या ठिकाणी आहेत. मी या ठिकाणी येण्याच्या पूर्वी विचार केला आणि मी विचार करत होतो. काल जालन्याला मोर्चा झाला, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला. मोर्चामधली मागणी न्यायाची मागणी होती. मला सगळे समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा, पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती. कोणत्या तोंडानं माझ्या बहिणी पुढे मी यायचं होतं? काय तिला सांगायचं होतं? तुझ्या बापाला असं मारलं? काय तिला बोलायचं होतं? आणि काय तिला म्हणायचं होतं? तुझ्या बापाच्या पाठीमध्ये फायटरनं मारलं ग? काय सांगायचं होतं तिला? माझी हिंमत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं, तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं. पण मी आज हिंमत केली का? तर लक्ष्मण हाके साहेब, लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा गमजा आहे आणि कपाळाला भंडारा आहे. भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे. पिवळा भंडारा, भंडारा म्हणजे पवित्र आहे. आणि लक्ष्मण हाके साहेब, तुम्ही कपाळाला भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्यादेवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर. माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे. अब तुम्ही पण धनगर आहात, मीही धनगर आहे. मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वाक्य, माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे. अहो इथं माणसं मारली हो. अहिल्यादेवींनी सांगितलं ना, मुंगी नाही मेली पाहिजे. माणसं मेली. आमचा संतोष अण्णा गेला, सोमनाथ सूर्यवंशी गेला, आमचा ज्ञानेश्वर महादेव गेला. अरे किती माणसं जाऊ द्यायची हाके साहेब, आणि तुम्ही आज बाजू मारेकऱ्यांची घेता. म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे. आणि या राज्यातल्या 1.5 कोटी धनगरांचा तुम्हा 4.5 कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो. मी मागच्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं. मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत. मराठा आमचा मोठा भाऊ आहे, धनगर आम्ही लहान आहेत. या 2 भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो. माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र आहे. संत नामदेव महाराजांनी सांगितलं, अनाथाशी सहाय्य,
होसी नारायण, जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना माया केली, त्यांना करुणा केली, तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो. पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली आहे, याचं उत्तर महाराष्ट्रात कोण देणार? कोण देणार? नामदेवरायांनी सांगितलं ना, अनाथाशी सेवा केल्याने, अनाथांना पाठबळ दिल्याने, त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो, प्राप्त होतो. मग आमची बहीण इथं केली ना अनाथ. हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का? हा महाराष्ट्राचा विचार आहे का? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचं वारं सांगितलं जातं. अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेनं जाळायला लावल्या, याचं उत्तर महाराष्ट्रात विचारा. मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही. या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे. भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे, अहिंसेच्या मार्गाने चला. पण जी लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. आणि माझी बहीण इथं बसली आहे, कुठे गेली माझी दिदी? ताई काळजी करू नको, मी हे बघ पेशानं वकील आहे आणि जातीनं धनगर आहे. भांडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो, कुणाची काय हिंमत असेल त्यानं अडवून दाखवावं. हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे, शेवटपर्यंत उभा आहे. सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो. मी का बोलतोय, का तळमळीने सांगतोय? अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं सच बोल दूं तो हुकूमत मुझे मार डालेगी. बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को. अन्ना, बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को, वरना डरा कर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी. सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. हात वर. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. श्री संत भगवान बाबा की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय शिवराय, जय भीम.